आणि एक चांगली गोष्ट म्हणजे इथं आलेल्या नागरिकांसाठी आणि डॉक्टर्स लोकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे दिवसभर तपासण्यांसाठी आलेल्या लोकांना कोणत्याही गैरसोय होऊ नये ह्याचीही काळजी घेतलेली दिसते. सॉरी सॉरी घेऊन येतो लगेच. छत्री घेऊन जा. कुठं आहे छत्री? खाली आहे कपाटामध्ये, जरा उघडून बघा, जरा लाईट लावा. अजून काय सांगा. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. तर मंडळी, आता मी निघतोय एका शिबिरला. शिबिर आहे महाआरोग्य शिबिर. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर आहे, ECG, पुन्हा नंतर त्वचा रोग, म्हणजे असे भरपूर गोष्टीचे जे काही चेकअप्स आहेत ते फ्री चेकअप्स, फ्री मेडिसिन्स, अशा गोष्टींना एक शिबिर उपस्थित केलेलं आहे आज. सो मी न टाईम वेस्ट करता आता मी डायरेक्ट तिकडंच निघतोय. ब्लॉगची पण सुरुवात आपण तशीच करूयात. मी मम्मीला आधी दुकानावर सोडतो आणि तसंच मग आपण निघूयात. ओके, सो स्टे ट्यून. चालू करूयात आजचा ब्लॉग. काय करायला पिल्लो? जेवला का तू? थांब, मी आल्यावर तुला जेवायला देतो. जेवायला देतो मी आल्यावर. हां, निघूयात आपण मस्त. आता आपण गाणे ऐकत जायचं. काही पावसाचं वातावरण पुन्हा दाखवलं, पुन्हा पाऊस पडणार, चांगलाच पाऊस पडत, तरी आपण लवकर जाऊन येतो. चलो. तर मंडळी, आपण इथं आता आत आलो आहे. सर्वप्रथम इथे बघू शकतात, इथं रजिस्ट्रेशन पॉईंट आहे. सो आपल्याला इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि एंट्री करून घेऊयात आणि त्यानंतर पुढे काय काय तपासण्या आहेत तेही तुम्हाला दाखवतो. आपण बघूया पुढे काय काय सुविधा आहे. सर्वात इथं मला इथं मेडिसिन विभाग दिसतंय आणि त्याच बाजूला इथं ECG विभाग दिसतोय. म्हणजे ज्यांना हृदयाशी संबंधित काही तपासणी करायची असेल त्यांच्यासाठी इथं सुविधा ठेवलेली आहे. आणि पुढं जर जायचं म्हटलं तर काय इथं बाबा, हां, आणि हो का, इथं आहे नेत्ररोग विभाग. म्हणजे डोळ्यांची तपासणी इथे केली जाईल. म्हणजे ज्यांना दृष्टीचा त्रास आहे किंवा डोळ्यांशी संबंधित काही समस्या आहे त्याच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि अगदी मंडळी हो का, याच्यात शेजारीच कान, नाक आणि घसा विभाग देखील आहे. म्हणजे ENTची तपासणीसुद्धा इथंच केली जाते. आणि एकाच ठिकाणी इतके वेगवेगळे विभाग असल्यामुळे लोकांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काय जाण्याची गरज पडणार नाही. सो चांगली व्यवस्था इथं केली गेलेली आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे इथं आलेल्या नागरिकांसाठी आणि डॉक्टर्स लोकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे दिवसभर तपासण्यांसाठी आलेल्या लोकांना कोणत्याही गैरसोय होऊ नये ह्याचीही काळजी घेतलेली दिसते. आणि आता आपण अजून पुढे जातो आहे. खरं सांगायचं तर इथं इतके वेगवेगळे विभाग आहेत की प्रत्येक ठिकाणी काही ना काही आरोग्य सेवा उपलब्ध आहे. मला आता काय असं गरज नाही आहे सगळं चेक करायची, कारण 2-3 दिवस आधीच मी आणि पप्पा आयुर्वेदिक हॉस्पिटलला जाऊन आलोय. त्याच्यामुळे गोळ्या पण दिलेल्या आहेत. आणि इथं पण आयुर्वेदिकच आहे, आयुर्वेदिक ॲलोपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे जास्तीत जास्त. सो तेच गोळ्या रिकमेंड करणार आहेत. आणि आयुर्वेदिक कॉलेजेस काही स्टुडंट्स आलेले आहेत, त्याच्यामुळे काही गरज नाही आहे वापस रिपीट काय असं दाखवायची. तर मंडळी, आता मी निघतो मम्मीच्या शॉपवरती, कारण अंशू पण शॉपवर आहे. मम्मीला लागले भूक, सो मम्मीला पण घेऊन यायचं आहे आणि अंशूला पण आणायचं. अंशू तर आज स्कूलला पण गेली नाही, रडून बसली. सकाळ सकाळी म्हणली मला स्कूलला जायचं नाही, त्याच्यामुळे आज सुट्टी घेतली अंशूने. चला आपण निघूयात. चला मंडळी, आपण आलो इथं आता मम्मीच्या शॉपला. लाईट गेले का? क्या कर रे पिल्लू? शाळेला गेली ना अंशू तू? दादा किती छान टाइमावर आला का? आम्हाला घरी जायचं होतं आता. चला, शाळेला का गेली नाही? अंशू स्कूलला का गेले सांग बघ. मॅडम तसलं काय आहे? काय ती काय आहे?
चल जेवायला चालली ना तू घरी मी पण चालली. चल तू पण तिला जेवण करून येऊ दे आता भूक लागली. काय तिथं गेलो ती दाखवा म्हणलं ह्याच ते आयुर्वेदिक हॉस्पिटलला गेलेले तिची पुरीने चेक केलं तीच पुरी आहे तिथं. हा तेच आहेत आयुर्वेदिकचे. जाऊ दे म्हणलं वापस कशाला जाऊ. चला चला जायचं आपलं. चलो तिला बसू दे का दुकानात तर गेली बघा अजून मध्ये इकडे मी घालते. आणखी चाल नको निळ झाले नाक सगळं चाल. हे चला आता अंशू पाऊस यायला पिलो बघा अंशू अशी सपवायला येते ती काय रिंग राहिली का काही पी. जाऊ द्या चला मंडळी ये तिथे आपण निघूयात आता घरी. मम्मीला जेवण करायचं. चला निघूयात. चला 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 चलो चला आपण आलोय आता घरी. जेवला पिल्लो तुला देतो जेवायला थांब. हा हा 15 minutes later. अंशू तुला होडसत होत का रे राजा मला. हा असं मार खातीस तो नंतर रडते. दर पाणी पी. हा पी चल. बघ बर मम्मा रडायली का नाही. बाहेर जायचं का आपण. चल बाहेर जाऊ. काय खायचं तुला. काय तुला काय खायचं सांग आपण खाऊ. हा मला चॉकलेट. बर चल चॉकलेट तर चॉकलेट. आईस्क्रीम खायची. आईस्क्रीम 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 खाऊ की. मग शेक प्यायचा का. बदाम शेक काजू शेक. चल आपण काहीतरी नवीन खाऊ. हा थांबा मी येतो. इधर हातात. मंडळी मी आणि अंशू आलोय आता घरी है ना अंशू. आणि आता आपण प्यायचं बदाम शेक. काय प्यायचा. हा म्हणजे तुम्हाला पण पाहिजे ना खायला. मम्मी तिला मी का मारलं तुमचं लक्ष द्यायला ना. माझं काल तुम्हाला एक आई म्हणून लक्ष द्यायला मी तिला का रागवलं. मी तिला खेळण्यासाठी नाही मारलं पण माझ्या डोक्यात 8 दिवसापासून ती गोष्ट खेळायची की ही गोष्ट आता जाईल मग जाईल त्याच्यासाठी. कसली अंगठी. अजून सुद्धा त्याच गोष्टी कसली? अंगठी मागत नाही गेली का. हा तीच मागवली अजून पण तेच पाहिजे म्हणतेय मला. किती वेळ झाला तुला सांगितलं की अंशू तू एवढं खा मी तुला खाली पाठवते. मी तुला झोप म्हणलं होतं का. तुला खाऊन खाली जायचं. जाऊ दे इकडे बघ. खा 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 खाण्यावर लक्ष दे. त्यांचं ऐकू नको. ड्रेस बदल कमरेला फिट होते. काय ऐकू येत नाही. टेन्शन ले ए अवक अवक अवक. मला मला माझं बरे आहे ना. तू जेवण केलं परत जाणार म्हणून तू अंगठीसाठी अख्खा दिवस रडली अंशू. नाही बाळा असं नाही करायचं. एका गोष्टीसाठी एवढ्या वेळ नाही रडायचं. सॉरी थँक्यू बेटा. सॉरी सॉरी. तुझे सगळे हट्ट पूर्ण होतात आपल्या घरामध्ये. कोण तुझा हट्ट पूर्ण केल्याशिवाय ठेवते का. सगळेजण ऐकतात ना अंशू म्हणाल तसं. मग तू पण सगळ्यांचं ऐकायचं. ओके त्रास नाही द्यायचा. मी बरोबर केलो. हा घे जा. ती शेक शेक दे मम्माला. शेक शेक पे ती. जा 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 मम्माला पण दे. पी ना बाळा. तू पी. तू अर्धा पी मी अर्धा पिते. तू पी. तेवढं जरा वेगळा हटके वाटतो मला घरामध्ये. काय सिच्युएशन सांभाळून घेतले पटकन. बाबू मंडळी मला काय वाटत नाही आता जिमला जाणं होईल. कंटिन्यू म्हणते मी 1-2 दिवसापासून जरा थोडं कोशिश करायलोय बाबा जिमला जाऊ म्हणून. एक तर विषय असा व्हायला मंडळी की सकाळी जायचं म्हणलं तर माझी झोप कंप्लीट होत नाही. कारण रात्रभर एडिटिंग करत बसवले मी. एक म्हणजे 3-4 तर मला होता येतच एडिटिंगच्या ह्याला.
आणि संध्याकाळी जिमला जायचं ठरवलं आहे. आणि बघू शकतो बाहेर पाऊस कसा चालू आहे. आणि अन टाईमला 2-3 दिवसापासून कंटिन्यू इव्हिनिंगच्या टाईमला लाईट पण चालली आणि पाऊस वाढतोय. काय करू. आणि जिमला समजा मी कस तरी करून गेलो पण ना तर जिमला लाईट नाही. छत्री कुठं आहे आमची निलेश? हां छत्री कुठं? राहू दे, मी घेऊन येतो. दूध काय करत आहे छत्रीचे? नको छत्री घेऊन जा. घेऊन येतो लगेच. छत्री घेऊन जा. कुठं आहे छत्री? खाली आहे कपाटामध्ये, जरा उघडून बघा, जरा लाईट लावा. अजून काय सांगा ते पण करतो. बिस्किट आहे का बाळाला खायला? हा बर. आणि बिस्किट पण आणायचंय का? बिस्किट पण आणायचंय का? बर. कुठं आहे का छत्री? हा टाक. अरे काय झालं छत्रीला? मंडळी चांगलं रेनकोट आणलं होतं माहिती का मी. रेनकोट जर असलं असतं ना काय प्रॉब्लेम झाला नसता कसलाच. पुण्यावरून आणले होते 2 रेनकोट, एक पप्पासाठी आणि माझ्यासाठी. निळा रेनकोट तर फाटलाच माझा. पप्पाचा पांढरा रेनकोट तर गेला डायरेक्ट ब्रेकमध्येच. आणि नवीन इथं घ्यायचं जरी म्हणलं रेनकोट तर इथं तसे साधे रेनकोट भेटत नाहीत. साधंच बेटर प्रिफरेबल आहे. आपलं एकतर वजन असं अपडाऊन चालत राहतंय, साईज काय आपल्याला येत नाही. शर्ट आलं तर पॅन्ट येत नाही, पॅन्ट आलं तर शर्ट येत नाही. रेनकोटचं असं आहे. बाबू पडला असतो लय जोरात. चला मंडळी, आजचा व्लॉग आपण एंड करून टाकूयात. उद्या आपण पुन्हा वापस येऊयात व्लॉगमध्ये. तुम्ही मला सांगा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. हां मन लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. झालं. लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मंडळी, भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.